जिरे किंवा जिरक प्रत्येकाच्या घरातील अत्यंत उपयुक्त असं औषध. चला तर मग बघूया आयुर्वेदानुसार जिऱ्याचे कुठले गुण आहेत ते. जिरा चवीला तिखट असून उष्णवीर्याचा असतो. जिरा शरीराची पाचन शक्ती वाढवून आतड्यातील साचलेला वात किंवा गॅसला बाहेर फेकतो, म्हणजेच अनुलोमन करतो. आणि त्यामुळे ब्लोटिंग, भूक न लागणे हे त्रास कमी होतात. तसंच लघवी पूर्णतः साफ होत नसेल किंवा लघवीचा कलर बदललेला असेल, अशा अवस्थेत जिरा भाजून त्याचे चूर्ण गरम पाण्यासोबत घेतल्यास या तक्रारी कमी होतात. याशिवाय काही स्त्रियांना पाळीत ब्लिडिंग कमी होते. त्यांच्यामध्येही जिरा व जिऱ्याची वेगवेगळी औषधं घेतल्यास गर्भाशय शुद्ध होऊन पाळीत व्यवस्थित ब्लिडिंग होतं. किंवा काही स्त्रियांना डिलिव्हरीनंतर दूध कमी येते किंवा बाळाचं पोट भरत नाही, त्यांच्यामध्येही जिरा हे एक महत्वाचं औषध आहे. जिरा शरीरातील कफदोष कमी करून डोळ्यांना बल देतो, दृष्टी वाढवण्याचे काम करतो आणि त्यामुळे चष्म्याचा नंबर कमी होण्यास देखील मदत होते. पोटफुगी, पोटदुखी, उलटी होणं किंवा जुलाब होणं या व्याधींमध्येही जिरा एक मोठं औषध आहे. जिरा हा तिखट रस आणि उष्णवीर्य असल्याने पित्त वाढवू शकतो. त्यामुळे त्याचा उपयोग करताना सांभाळून करावा लागतो. आयुर्वेदिक ट्रीटमेंट करताना जिऱ्याचे जिरकादिरिष्ट, जिरकादी मोदक, जिरक रसायन यांसारखे वेगवेगळे कल्प वापरले जातात. स्त्रियांमध्ये जिरकादिरिष्ट हे एक महत्वाचं औषध आहे. पाळी संबंधित आजार असो, डायजेशन संबंधित किंवा डिलिव्हरी नंतरचे आजार, सगळ्यांमध्येच हे एक मोलाचं औषध आहे.